सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाशिक रोड देवळाली गाव भागातील प्रभाग क्रमांक 22 मध्ये विविध समस्यांनी नागरिक त्रस्त झाले। वारंवार मनपा अधिकाऱ्यांना तक्रार करूनही कुठलीही उपाययोजना होत नसल्याने या संदर्भात स्थानिक नागरिकांसह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या वतीने नाशिक रोड मनपा विभागीय अधिकारी प्रज्ञा त्रिभुवन यांना पुन्हा निवेदन देण्यात आले। आज दिनांक 11 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता स्थानिक नागरिकांनी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाशिक रोड अध्यक्ष मनोहर कोरडे यांनी दिलेल्या माहितीनुसार देवळाली गाव, विहित गाव, वडनेर, पिंपळगाव, खांब अशा मनपा हद्दीतील समाज मंदिरे येथे निर्माण झालेल्या घाणीचे साम्राज्य पसरले। गुन्हेगारी क्षेत्रातील युवकांनी तेथे कब्जा केल्याने स्थानिक नागरिकांना मोठ्या दहशतीला सामोरे जावे लागत आहे। सार्वजनिक शौचालयाची अत्यंत दुरवस्था निर्माण झाली आहे। यात पाण्या पावसाचे विषारी सर्प आढळून आले तर साचलेल्या पाण्याने विविध गंभीर आजारांना सामोरे जावे लागत आहे। पिण्याचे पाणी दूषित येत असल्याने नागरिकांचे स्वास्थ्य धोक्यात आले। ड्रेनेज पाईपलाईनची दुरावस्था तर इतर मुख्य रस्त्यांच्या समस्यांविषयी स्थानिक लोकप्रतिनिधी व नागरिकांनी वारंवार तक्रार करूनही कुठलीही उपाययोजना होत नसल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे। मनपा अधिकारी त्रिभुवन यांच्याशी सखोल चर्चा करून लवकरात लवकर सदर ठिकाणी पाहणी करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नाशिक रोड अध्यक्ष मनोहर मामा कोरडे, हॉकर्स युनियन अध्यक्ष सागर शिंदे, मंगेश लांडगे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले। या समस्या तात्काळ सोडविण्यात याव्यात, अन्यथा मोठे जनआंदोलन उभे करण्याचा इशारा देखील यावेळी देण्यात आला। निवेदनावर प्रभागातील हसीना निसर पठाण, आशाताई ठोके, तुषार फडवळ, रितेश केदारी, सनी भांगरे, शेखर गाडेकर, सनी भांगरे, पवन कोराटे आदींच्या सह्या आहेत। नाशिक रोड भागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं नाशिक रोड विभागातील समस्या आणि नागरिक समस्या या संदर्भातलं महापालिकेच्या विभागीय अधिकारी त्रिभुवन मॅडम यांना निवेदन देण्यात आलं। त्यामध्ये विशेषतः प्रभाग क्रमांक 22 देवळाली गाव येथील जे शौचालय आहेत, मध्ये सिद्धेश्वर गल्लीतलं शौचालय असो, अनेक वर्षापासूनचं ते शौचालय आहे, त्याची अवस्था अतिशय खराब आहे। तिथले भांडे खराब आहेत, दरवाजे तुटले आहेत, साठेनगरचे संडास आहेत ते खराब आहेत, त्याच्यानंतर यशवंत मंडे देवळाली गाव येथील संडास आहेत ते पण खराब झालेले आहेत। या सर्व शौचालयाची सुधारणा करावी, त्याची स्वच्छता राखावी, त्या शौचालयामध्ये प्रशासनाने लक्ष घालावं, या प्रकारचं निवेदन लोकांच्या समस्या, नागरिकांच्या समस्या या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं देण्यात आल्या। त्याचबरोबर मागच्या काळामध्ये सेंट झेवियर हायस्कूलच्या ठिकाणी पुणे मार्गावरती जो स्पीड ब्रेकर आहे त्याला पट्टे मारणे, त्या स्पीड ब्रेकरची उंची वाढवणे, या प्रकारचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे निवेदन देण्यात आलं। त्याचा पण विषयी मॅडमशी आम्ही चर्चा केली, त्याच्यामध्ये पट्टे मारून द्यावे, स्पीड ब्रेकरची उंची वाढावी अशी आमची मागणी आहे। नाशिक रोड भागामध्ये कमी दाबाने पाणी येतं आणि गढूळ पाणी येतं, त्या पाण्याच्या संदर्भामध्ये पण विभागीय अधिकाऱ्यांचं लक्ष वेधलं। त्यांना सांगितलं पाण्यामध्ये येणाऱ्या कमी दाबाच्या पाण्यावरती आपण जरा लक्ष देऊन काम करावं, नागरिकांच्या समस्या आहेत त्या सोडवाव्यात। त्याचबरोबरचा दुसरा विषय सोमवार बाजारचा सुद्धा आम्ही सांगितलं आहे। तो सोमवार बाजार अनेक वेळा निवेदन देऊन तो देवळाली गाव, मोठ्या विदगावच्या रस्त्यापर्यंत असेल, दत्त मंदिरापर्यंत असेल, असा मोठ्या प्रमाणात तो त्या भागामध्ये पसरला आहे, त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे। या इकडे लक्ष वेधलं, सोमवार बाजार हा बाजारातच पटांगणा झाला पाहिजे अशी आमची अनेक दिवसापासूनची मागणी आहे। त्याविषयी आम्ही विभागीय अधिकाऱ्यांशी बोललो, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, आणि त्या देवळाली गावामधल्या शौचालयाच्या संदर्भात ज्या महिलांचा आक्रोश होता त्या महिलांच्याही समस्या त्यांनी विभागीय अधिकाऱ्यांकडे मांडल्या। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आमच्या सर्व मागण्या पुढच्या काळामध्ये मान्य व्हाव्यात अशी आम्ही अधिकाऱ्यांकडे विनंती केली, म्हणण्यापेक्षा त्यांना सूचना केली। आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर पुढच्या काळामध्ये आम्ही आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही अशी आजच्या या आवाहन केलं आणि त्यांना आम्ही निवेदन दिले आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस देवळाली गाव असेल, विहित गाव असेल, वडनेर असेल, पिंपळगाव, खांब असेल, या ठिकाणची विविध शौचालय आहे त्यांची अत्यंत दयनीय अवस्था या प्रभाग 22 मध्ये झालेली आहे। आम्ही फक्त
स्मार्ट सिटीच्या गप्पा ऐकतो, कारण आमचं देवले गाव हे स्मार्ट सिटीच्या अंतर्गत येतं का नाही हे आम्हाला माहिती नाही. हा प्रभाग, या प्रभागातील नागरिकांना एवढ्या समस्या आहे, लहान मुलं असतील, महिला असतील. या प्रभागामध्ये शौचालयांमुळे विविध आजार, डेंग्यू असेल, मलेरिया असेल, याचा प्रादुर्भाव खूप वाढलेला आहे. एवढी दुरावस्था या प्रभागात झालेली आहे का त्याकडे कोणाचं लक्षच नाही. महापालिकेचं तर मुळीच लक्ष नाही. या प्रशासनाने जर वेळीच याच्यावर कारवाई केली नाही तर आम्ही इथून पुढे आंदोलनाचा इशारा देणार आहोत. हाँ, मेरा नंदू चिखले, बक्कलवाडा, सिद्धेश्वर मंगल कार्यालय बक्कलवाडा. आणि आम्हाला इतकी दुर्मानी आहे तिथं आणि इतकं घाण आहे तिथे आणि मुलांचा एवढा त्रास आहे आम्हाला तिथे. रात्री निमेरात्री सिगरेट, दारू पितात, गांजा पितात, इतका त्रास आहे. संडास एक बी चांगला नाही, लाईट नाही, नळ नाही, पाणी नाही तिथे. म्हणून आमचं तिथे निवेदन आहे. आम्ही मॅडम वारून इथं आम्ही निवेदन देतो. त्यांनी काही मनावर धरत नाही हे लोक. आणि ते संडास आम्हाला असं म्हणणं आहे का आमचं तोडलंच पाहिजे. आणि आम्हाला 4-5 लोकांना घरात कोणी येत नाही, जात नाही संडासामध्ये. म्हणून म्हणलं पाणी नाहीये तिथं, लाईट बी नाहीये तिथे. आणि त्याला घरी संडास आहे ना ते एक्सपायर झालेले, पण त्याचं मनावर कुणी देत नाही. 2013 पासून मी त्यांना निवेदन देते आतापर्यंत. ते निवेदनचं त्यांनी काय फॉलोअप केला नाही आतापर्यंत. गाव सिद्धेश्वर मंगल कार्यालय इथं जे सुलभ शौचालय आहे ते अतिशय घाण झालेले आहे. 5-6 संडास लेडीजचे आहे, जेंट्सचे आहे, पण ते खूपच खराब झालेले. पूर्वीसारखे ते काही राहिलेले नाही. आणि तिथं इतकं घाण वातावरण झालेलं आहे. मुलं, तरुण माणसं कुणी जाता येताना ना घाण शिवे देतात. त्यांना काही बोलायला गेलं तर ते म्हणते तुमच्या बापाची संडास आहे का, डायरेक्ट असे बोलतात. तिथनंच टिपड्यामधनं पाणी घेते आणि तेच यूज करतात. आणि ते ज्या वेळेस चेंबर फुटतो त्यावेळेस 3-4 वेळेस जाऊन सांगावं लागतं, तेव्हा ते चेंबर रिपेअर करायला येते. ते अक्षरशः आमच्या दारापुढनं ते घाण पाणी जात राहतं. हा ना, माझा भाऊ वारल्याच्या नंतर 2 दिवसांनी असं झालेलं आहे. ते घरात कोणी पाहुणे जर आले ना तर अक्षर तिथं घाण वास येतो. ते लोक जे शिवाय देताना ते घरामध्ये डायरेक्ट ऐकायला येतं. आणि खूप घाण झालेलं आहे. वयस्कर माणसांसाठी, लहान मुलांसाठी खूप घाण वातावरण झालेलं आहे. तर ते आम्हाला तिथं नकोच आहे. ज्या बकाल मामी आलेले आहे, चिखली आजी आणि टिक्कल आहे, त्यांच्या सगळ्यांचं म्हणणं आहे का आम्हाला तिथं सुलभ शौचालय ते नकोच आहे. ती जागा काय आमची स्वतःची नाही, पण त्या जागेवर तुम्ही काही पण एखादं कार्यालय करा, अंगणवाडी करा तरी चालेल, एखादं ऑफिस बांधा, पण तिथं ते शौचालय नकोच आहे. आम्हाला खूप त्रास झालेला आहे त्या संडासांचा. वारंवार दवाखान्यात जावं लागतोय. कंप्लेंट केलेली 13 पासून कंप्लेंट करताय. 14 पासून मी कंप्लेंट केलेली आहे बघा. त्याच्यावर आता कंटिन्यू दरम्यानचे म्हणायला देते मी. हा, हे बघा, त्याच्यावर सगळ्यांनी ऍक्शन घेतली पाहिजे आणि ते सुलभ शौचालय नकोच आहे आम्हाला तिथं. नागरिकांच्या मिसाळा सुद्धा घेतलेल्या याच्यावर सगळ्यांचे कंप्लेंट आहे तिथं. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक.